किती काळ अशी झोपून राहणार आहेस? आणि काय करायचंय तुला? झुंबाचे क्लासेस लावायचे हा? अगं किती काळ अशी सतत स्वतःच नाचत राहणार आहेस? जरा दुसऱ्याला स्वतःच्या तालावर कसं नाचवायचं ते शिक ना बाई. काय बोलतेस मॉम तू? काय बोलतेस? हा, हिब्रू भाषेत बोलते मी, साध्या सरळ मराठी भाषेत बोलतेय. लक्ष्मी अशी दारात उभी आहे आणि तिच्या तोंडावर दारापट्टी असतो. अगं तू आता दार बंद करून आलीस ना. काय बोल अंजली एक मिनिट, तू ओमी बद्दल बोलतेस का? नशीब माझं कळलं. मॉम नाही हा, अजिबात नाही. म्हणजे तू ना मला असा ओके ओके वाटतो ग. त्याला बघून अशी घंटी वाजावी असं फिलिंगच येत नाहीये ग. कशाला वाजायला हवी आहे घंटीन बिंटी? काहीतरी नवीन पोरींची नाटकं तुमची. एक लक्षात ठेव अंजली, एखाद्या मुलाला लग्नासाठी पटवायचं असेल ना तर त्याच्यात फक्त 3 गुण हवेत. 1, तो श्रीमंत हवा. 2, तो श्रीमंत हवा. आणि 3, तो श्रीमंत हवा. कळतंय? काय चाललंय तुझं? अगं वय हातातनं निसटून जात आहे, लक्षात येत नाहीये का तुझ्या? चांगलं त्या देवांशी लग्न ठरलं होतं, ऐन वेळेला लग्नातनं पळून गेलीस, माती खाल्लीस, झालं मारला ना त्या सईने डल्ला, झाली आता करोडोंची मालकीण. आणि आता चांगला त्याच घरातला दुसरा मासा गळ्याला लागतोय, तो ओमी. तर तू घे ना त्याला घोळा. कशाला वाजायला हवीये का तुला घंटीन बिंटी? करेक्ट आहे, पण मॉम तो ना सिरियस असं वाटत नाही ग मला. तो उगाच टाइमपास म्हणून फ्लर्ट करत असेल. समजा त्याची परीक्षा घेतली तर? परीक्षा ती कशी घेऊ? तू इतकी माठ कधीपासून झाली आहेस का अंजली? थांब जरा सांगते. अगं कुठे चाल? काय यार मॉम, एकतर इतकं काय काय बोलते आणि मारते पण. उमेचं करेक्ट बोलत असेल काही. चेक केलं तर पाहिजे यार, पण काही कळत नाहीये. अगं या अगं पण ही चैन तर तुटली आहे ना मॉम. हिचं काय करू मी आता? तेच तर सांगणार आहे मी तुला. सई सर 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 इकडे इकडे. ओ इथे जातो मी. ओके ठीक आहे, पाणी प्या. काय झालं? अगं काय नाही, पाणी. थँक्यू. उभे आणि कुठे? इथे बसा आणि मग शांत. एक मिनिट इकडे बसतो. तिथे कशाला सर? इथे बसायला जागा आहे. बसणं इम्पॉर्टंट आहे ना. सर तुम्ही पण बस सावकाश प्या, सावकाश दे. एक सेकंड. ओके ऍक्च्युली काय गुड न्यूज आहे? तुम्हाला कसं कळलं माझ्याकडे गुड न्यूज येते? कसं कळलं म्हणजे? आता आवाज देत आलात ना मला, तुमच्या बोलण्यातून लगेच मला कळतं तुम्ही खुश आहात की नाही. अच्छा, म्हणजे माझ्या आवाजावरून तुम्हाला कळलं की माझा मूड कसा येतोय? हो. व्हेरी इंटरेस्टिंग. बरं आता गुड न्यूज सांगा. या गुड न्यूज ऑफकोर्स सांगणार. सो या आपल्याला काल शहांची डील मिळाली ना, सो त्यांचं पेमेंट आलं, कामाला सुरुवात पण झाली आणि त्यांनी आपलं काम बघून ना आपल्याला आणखी एक प्रोजेक्ट दिलाय. अरे वा सर, अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. काय झालं? कोणाला शोधता? मला असं वाटलं काल सारखेच सगळे असतील तर सगळ्यांनाच एकत्र सांगितलं असतं, पण आता कोणीच नाहीये. बाबा कुठे आहेत? बाबा हा त्यांना पण सांगायला हवी ना गुड न्यूज. करेक्ट, पण बाबा बाहेर गेलेत. अच्छा, बाबा बाहेर गेलेत. आणि ते ओमी कुठे? ओमी मित्रांसोबत बाहेर गेले आणि रिया डान्स क्लासला गेली. बाकी कोणीच नाहीये घरी, मीच आहे. बाकी कोणीच नाहीये घरी, फक्त तुम्हीच आहे. ओके, काय करायचं आता, कोणीच नाहीये घरी. हो फ्रेश होतो मी. हो तुम्ही फ्रेश व्हा. आणि आज दुपारी डबा खाल्लात ना तुम्ही? हो खाल्ला.
फ्रेश होतो. हो. सर, तुमच्या चेहऱ्यावरूनच कळतंय की तुम्ही ती चिठ्ठी वाचलीये आणि माझं म्हणणं तुम्हाला पटलंय. नाहीतर तुमची नजर आईंना शोधतच नसते ना. जगातल्या पुरुषांचा हा प्रॉब्लेमच आहे. खूप काही बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं, पण बोलताच येत नाही. काही हरकत नाही, मी पण बायको आहे तुमची. तुम्हाला बोलतं कसं करायचं नाही बरोबर कळतं मला. हाय. असा का बघतोयस तू? इतकी सुंदर नाही दिसत आहे मी. अरे मी आज एकदम सिंपल आलीये, काही स्पेशल नाही. खरंच अजूनही बघतोयस तू? काय? अगं मला सिंपल मुलीच आवडतात. सिरियसली अंजली, यू आर लुकिंग डॅम ब्युटिफुल. थँक्स. मॉम करेक्ट बोलत होती यार. हा तर माझ्या प्रेमातच फॉल झाल्यासारखा वागतोय. मॉम म्हणाली तशी आता याच्या प्रेमाची टेस्ट घ्यायला पाहिजे. हॅलो, कसला विचार करतेस? नाही काय नाही, ते ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे. व्हॉट हॅपन? मी आता येत होते ना, तेव्हा येताना माझी सोन्याची चेन तुटली रे. एक मिनिट. अरे यार, हे कळत नाही रे काय करू. हे बघ. अरे मॉमला कळलं ना तर मॉम वाटच लावेल रे माझी. काय करू काही कळत नाहीये. तू काय वेडी आहेस का? इतक्या छोट्या गोष्टीचं किती टेन्शन घेतेस तू? तुला नाही कळणार रे, तू रिच फॅमिलीचा आहेस ना. आमच्यासारख्या मिडल क्लास घरामध्ये सोनं म्हणजे खूप मेजर आणि मोठी गोष्ट असते. आणि तुला माहितीये, ही चेन ना मी जेव्हा 10th पास झाले ना तेव्हा सेलिब्रेशन म्हणून मॉमने मला गिफ्ट केली होती. वाव. व्हॅल्यू असते रे या सगळ्याची. मॉमला जर कळलं ना मॉम वाटच लावेल माझी. आणि पॉप्सला समजलं तर संपलंच. मग तर माझी काही खेर नाही. काय करू काहीच एक कळत मिनिट. नाहीये रे. ती चेन दे मला. तुला का? अगं दे, मी काय घेऊन पळून जाणार नाहीये. तेवढा ट्रस्ट आहे ना तुला माझ्यावर? ऑफकोर्स आहे हा. ट्रस्ट. म्हणजे हल्ली माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमला तू सोल्युशन्स देतो, पण तरी चेन. तू चेन दे मला, नाहीतर मला चेन पडणार नाही. दे. अगं दे. अच्छा इथे. हा तू 10 मिनिटं थांब इथेच, मी लगेच आलो. आलो.